नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससीने एक महत्त्वाचं प्रसिद्धी पत्रक दिलेलं आहे. या प्रसिद्धी पत्रकामध्ये थोडंसं त्यांनी क्लिअर कट दिलंय. मी थोडंसं जाणून बुजून शब्द वापरलाय, बाकीचं मात्र अधांतरीच आहे. मग बघूया आपण नेमकं काय अपडेट दिलंय. एमपीएससीची कंबाईन जी ग्रुप सी ची जाहिरात 2026 ची अजून आलेली नाहीये. जी अपेक्षित होती एप्रिलमध्ये आहे ना, जून आला अजून एक्झाम जाहिरात आलेली नाहीये. त्यांची एक्झामची डेट होती, मात्र ती डेट पण आता काही खरं नाहीये. म्हणजे अंदाजित दिलेल्या वेळापत्रकानुसार ग्रुप सी ची जाहिरात आलेली नाही. सो मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तुम्ही ऐकलं असेल 5 मे ला एक जी आर आला. ग्रुप सी ची बरीचशी पदं एमपीएससी वर्ग झाली. मध्यंतरी अजून एक प्रसिद्धी पत्रक आलंय. मित्र या संघटनेचे काही पदाधिकारी, शासकीय अधिकारी आहे, त्यांना या एमपीएससीच्या ज्या एक्झाम्स आहे, एक्झामचा पॅटर्न आहे, सिलेबस आहे, याचं पुनरावलोकन करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. त्याचा अनुषंगाने बऱ्याचशा सोशल मीडियाला इन्क्लुडिंग आपले आपण की आपण सांगितलं की या 3 महिन्यामध्ये यांचा निकाल, यांचा आढावा येईपर्यंत ऍड येणार नाही. साहजिक सगळ्यांना तसंच वाटलं, कारण नवीन पदं ऍड झाली ना, त्यामुळे पुनरावलोकन करण्यासाठी त्यांना सांगितलं असेल. सो आता एमपीएससीने मात्र या ज्या पद्धतीने सोशल मीडियाला हे चाललं होतं, एमपीएससीला बरेचसे कॉल गेले. आणि का नको जायलाच पाहिजे, एमपीएससीने अपडेट द्यायलाच पाहिजे. भले ते एमपीएससी हातात नाही, सरकार पण काही सांगेल, प्रशासकीय मंडळ काही सांगेल, मंत्री काही सांगतील, किंवा ज्या त्या विभागाचे काही पदाधिकारी असतील ते सांगतील, पण लवकर व्हायला पाहिजे ही सगळ्यांचीच अपेक्षा आहे. सो त्याच्यामुळे सोशल मीडियाला अशा पद्धतीने तर्कवितर्क लावले जातात. बरेचसे विद्यार्थी, शिक्षक, मार्गदर्शक हे कॉल पण करतात. म्हणून एमपीएससीने परिपत्रक काढलंय. काय परिपत्रक आहे थोडक्यात समजून घेऊया. गट के परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे, बदल काय असणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, समजते मी काय बोलतोय. मला कमेंटमध्ये पण कळवा. आवडलं तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून प्रत्येक गोष्टीचे अपडेट इथेच घेत चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. पण तत्पूर्वी ग्रुप सी ची तुम्हाला जर तयारी करायची असेल, अपकमिंग जाहिरात आहे, ग्रुप बी ची मेनची तयारी करत असेल, त्यासाठी पण आम्ही बॅच घेऊन आलेलो आहोत. सो त्यासाठी ग्रुप सी ची बॅच आहे लक्ष बॅच. ह्या बॅच मध्ये पूर्ण हे धुरंधर टीम तुम्हाला शिकवणार आहे. यांची ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये बॅच आहे. ऑफलाईन मध्ये नाशिक, संभाजीनगर आणि पुणे या तिन्ही ठिकाणी आपली ऑफलाईन बॅचेस आहे. आणि ऑनलाईन मध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश माध्यमामध्ये बॅचेस चालू झालेल्या आहेत. बॅचेस चालू झाली बघा. मराठी माध्यमची 15 जून आजच चालू झाली म्हणजे, आणि इंग्लिश मिडियमची 17 जून, अशा 2 बॅचेस चालू झालेल्या आहेत. आणि ऑफलाईन बॅच बघा या ठिकाणी पुणे 18 जून आहे, छत्रपती संभाजीनगर 16 जून आहे, नाशिकला 22 जूनला चालू होते. नाशिकला सेमिनार पण आहे 22 जूनला, नक्की या. सो ह्या बॅच मध्ये तुम्हाला हे सगळे फीचर्स आहे. 1-to-1 काउन्सिलिंग आहे, 1000+ टेस्ट सिरीज आहे, टॉपिक वाईज फुल लेंथ सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज आहे, स्टेट बोर्डची बॅच फ्री आहे, त्याच्यामध्ये 100 टेस्ट स्टेट बोर्डच्या त्याही फ्री आहे. काळजी करू नका, कुठेच जाऊ नका, सगळं इथेच मिळणार आहे. चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. 19 जून 2026 ला संध्याकाळी 6:30-7च्या दरम्यान एमपीएससीचा अपडेट आलेला आहे. जर बापू गायकवाडला जर फॉर्म भरायचा होता, बापू गायकवाडला अभ्यास करायचा असेल, तर बापू गायकवाड ऑलरेडी अभ्यासाला लागला होता. बापू गायकवाड काही अभ्यासाला लागलाच नव्हता कधीतरी. का? कारण अजून माहितीच नाही एमपीएससी कशी ऍड देते. सो बापू गायकवाड विचार करतो की एमपीएससी नोटिफिकेशन देईल तेव्हा बघू, पॅटर्न देईल तेव्हा बघू. पण आता एमपीएससीने मात्र बापू गायकवाडला सांगितलंय, अभ्यास कर बाळा, अशीच परीक्षा असणार आहे. कशी परीक्षा असणार आहे बघूया काय सांगताय. प्रसिद्धी पत्रक विषय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अभ्यासक्रमासंदर्भात समाज माध्यमांमध्ये म्हणजे सोशल मीडियामध्ये प्रसारित होणाऱ्या बातम्यांबाबतली ही न्यूज आहे. पहिल्या पॅरेग्राफ त्यांनी काय सांगितलं मी वाचून दाखवतो, गरजेचं आहे. काय बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या विनंतीनुसार विविध स्पर्धा परीक्षांच्या विद्यमान अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करण्यासाठी शासनाच्या नियोजन विभागांतर्गत असलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मित्रा या संस्थेकडून तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. मागील काही दिवसांपासून समाज माध्यमावर या समितीकडून सुरू असलेल्या पुनरावलोकनानुसार महाराष्ट्र गट क सेवा परीक्षेचा अभ्यासक्रम सुधारित करण्यात येऊन त्या नवीन अभ्यासक्रमानुसार सन 2026 ची पूर्वपरीक्षेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येईल अशी बातमी प्रसारित केली जात आहे. आता ही कधी जात आहे, त्यांचं म्हणणं काय की ग्रुप सी 2026 ची जी जाहिरात आहे या संदर्भात नवीन अभ्यासक्रम येईल असं प्रसार माध्यमांमध्ये सांगितलं जात आहे. त्याचं कारण की समिती गठीत केली होती मित्रा नावाची, आणि त्या समितीकडून हे अभ्यासक्रम डिक्लेअर होईल असं सांगण्यात येत होतं समाज माध्यमामध्ये, सोशल मीडियामध्ये. पण त्यांनी आता हे क्लिअर कट सांगितलं की हे खोटं आहे, खोटंच आहे. नेमकं काय मग खरं ते पण पुढच्या पॅरेग्राफमध्ये सांगितलं बघा. याबाबत सर्व संबंधित परीक्षार्थी उमेदवारांना सूचित करण्यात येते की, आता लक्षात घ्या, आयोगामार्फत अभ्यासक्रमाचे पुनरावलोकन करण्याची प्रक्रिया ही निरंतर स्वरूपाची असते. ठराविक अंतराने पुनरावलोकन होत असतं. एमपीएससी आपला सिलेबस बदलत असते, पण बदलताना काळजी घेते. काय काळजी घेते? एखादा स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम बदलण्यापूर्वी नियुक्त केलेल्या समितीमार्फत प्राप्त झालेल्या अहवालास आयोगाची रीतसर मान्यता घेण्यात येते व त्यानुसार परीक्षा योजना तयार केली जाते. तसेच त्या संदर्भात प्रसिद्धी पत्रक देण्यात येऊन उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्याकरिता
पुरेसा कालावधी देण्यात येतो. सो असं नाही होणार अभ्यासक्रम बदलला, देऊन टाकला आणि लगेच एक्झाम घेतली, असं होणार नाही. सो एमपीएससी म्हणते की असं होत नाही, घाबरून जाऊ नका. सोशल मीडियावरती असं सध्या व्हायरल होते, असं खोटं आहे, असं होणार नाही, याची काळजी आम्ही पण घेतोय. आणि झाला बदल परीक्षेमध्ये तर आम्ही तुम्हाला कळू, अभ्यासाला वेळ देऊ आणि मग जाहिरात देऊ, हे पण सांगितलंय. पण आता तिसरा पॅराग्राफ सगळ्यांसाठी महत्वाचा स्टार करतो. सद्यस्थिती म्हणजे आता मी उभा आहे ना, सद्यस्थिती बापू गायकवाड अभ्यास करत नव्हता, आता बापू गायकवाडला अभ्यास करावा लागेल. काय करावं लागेल? कारण सद्यस्थितीत काय सांगितलंय, सन 2026 ची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा व मुख्य परीक्षा, आता मला सांगा, त्यांनी सांगितलंय या विद्यमान अभ्यासक्रमानुसारच घेण्यात येणार आहेत. आता क्लिअर कट झालं. मला ग्रुप सी मध्ये आता जी सद्यस्थितीमध्ये ग्रुप सी ची जी जाहिरात आहे त्यामध्ये कोणकोणती पदे? टॅक्स असिस्टंट आहे, बरोबर, टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, त्यानंतर इंडस्ट्रियल ऑफिसर आहे, त्यानंतर क्लर्क, त्यानंतर आहे एक्साइज PSI, त्यानंतर आहे ARTO AMVI, त्याला आपण AMVI म्हणतो. ही जी पदं आहेत ना, 1 2 3 4 5 6 पदं आहेत, हे ऍज इट इज आहेतच. तुम्हाला माहिती आहे ARTO ची मागणी गेली 461 पदांची, बाकीच्यांची पण मागण्या गेलेल्या आहेत आणि क्लर्कची मोठी ऍड आहे. आता फक्त आपला उद्देश काय होता की नवीन जे पदं आता ऍड झाले ना ते पण ह्या गट क मध्ये येतील का काय असं आपल्याला वाटत होतं. पण सद्यस्थितीत ग्रुप बी ची जाहिरात येऊन गेली आहे, सो ग्रुप सी पेंडिंग आहे, सो ग्रुप सी ची ऍड पण येणार आहे असं त्यांनी सांगितलंय. सद्यस्थितीत परत वाचतो मी, 2026 ची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा या विद्यमान अभ्यासक्रमानुसार घेण्यात येणार आहे. आता हे तर झालं, ह्या पोस्टसाठी एक्झाम होणारच आहे. दुसरं त्यांनी क्लिअर कट केलंय की याचा पॅटर्न कसा असणार आहे. पॅटर्न असणार आहे प्रिलिम प्लस मेन्स. प्रिलिम तुमची ऍज इट इज आहे, संयुक्त असणार आहे, कॉमन असणार आहे सगळ्यांची, म्हणजे ARTO ची पण आणि बाकीच्या उरलेल्या पदांसाठी पण एकच परीक्षा असणार आहे. पूर्व परीक्षा ऍज इट इज 100 प्रश्न 100 मार्कांची आणि मेन्स मात्र तुमची वेगवेगळी होणार आहे, म्हणजे 5 पदांची वेगळी आणि एका पदाची वेगळी होणार आहे ARTO MY ची. सो ऍज इट इज आहे. काही बदल झाला याच्यात नाही, काहीही बदल झालेला नाही. सो आता अभ्यास करत असताना तुम्हाला ग्रुप सी चा जसा सिलेबस आहे, जसा पॅटर्न आहे तसाच अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. सो एमपीएससी हे महत्वाचं नोटिफिकेशन दिलेलं आहे. आता यामध्ये काय सांगितलं बघा, सदर परीक्षेची जाहिरात लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे जाहिरात पण येणार आहे, बापू गायकवाड अभ्यासाला लागला पाहिजे, बरोबर आहे की नाही? कारण ग्रुप सी चा पॅटर्न तसंच आहे. आता बरेच जण म्हणजे बापू गायकवाड झोपले होते, सर बघू ना, जेव्हा पॅटर्न देईल तेव्हा बघू, एमपीएससी सिलेबस देईल तेव्हा बघू काय होईल ते, अजून काहीच नाही सर, मग कशाला अभ्यास करायचा, थोडं झोपा काढतो निवांत, काहीच हरकत नाही, निवांत झोपा काढा. आता जागे व्हा. एमपीएससीने क्लिअर कट सांगितलंय जशाच पद्धतीने लवकरच जाहिरात प्रसिद्ध करण्यात येतात. लवकर या शब्दाचा अर्थ थोडासा लेट कळतो आपल्याला लेटच येतं म्हणजे, ठीक आहे. तरी उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास आयोगाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. फक्त तुम्ही फोन उचलत चला, बाकी काही नाही. ओके, सो गट क फायनल आहे. बापू गायकवाड अभ्यासाला लागला पाहिजे आणि अभ्यास करत असताना कुठून अभ्यास केला पाहिजे, मार्गदर्शन हवं असेल तर इग्नाइट अकॅडमीची बॅच, लक्ष बॅच अवेलेबल आहे. लगेच जॉईन करा, फार कमी फी मध्ये, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये अवेलेबल आहे. आता लक्ष बॅच सांगण्याच्या अगोदर तुमचे प्रश्न सॉल्व्ह झालेत का? एमपीएससी कंबाईन ग्रुप सी परीक्षा पॅटर्न बदल आहे का? नाही. मग जाहिरात कधी व कोणत्या पदांसाठी येऊ शकते? जाहिरात लवकरच येणार अशी एमपीएससी म्हणते. लवकर या शब्दाचा अर्थ तुम्ही 1 महिना तरी ऍटलिस्ट पकडा. हा 1 महिन्याच्या आत तुमची ही जाहिरात येणं अपेक्षित आहे. लवकर या शब्दाचा अर्थ लक्षात घेतला तर. कोणत्या पदांसाठी येऊ शकते? तर टोटल 6 पदं वेगवेगळी, तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे टॅक्स असिस्टंट, टेक्निकल असिस्टंट, इंडस्ट्रियल ऑफिसर, क्लर्क, त्यानंतर एक्साइज PSI आणि शेवटचं आहे AMVI पद. या 6 पदांसाठी जाहिरात येऊ शकते. नव्याने ऍड झालेल्या पदांबाबत काय, याच्याबद्दल एमपीएससी अजूनही अनुत्तरित आहे, काही सांगत नाही. एमपीएससी एवढंच सांगते की ते प्रोसेस मध्ये आहे, प्रोसेस झाल्यावर तुम्हाला कळवते. तसं ह्या नोटिफिकेशन मध्ये असं काही दिलेलं नाही आहे. प्रोसेसमध्ये असं फोन केल्यावर सांगतात, पण इथे मात्र नव्याने ऍड झालेल्या पदांबाबत काहीही दिलेलं नाही. सो ते अजूनही प्रोसेसमध्ये आहे. त्याचा पॅटर्न कसा काय काय ठरणार आहे. पण सद्यस्थितीत 2026 गट क ची एक्झाम होणार म्हणजे होणार. ऍज इट इज पॅटर्न आहे. पॅटर्न कसा असणार आहे? पॅटर्न असणार आहे पूर्व, प्रिलिम प्लस मेन्स, ऍज इट इज आहे. आता याच्यात काही शंका असेल मला कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला याच्यावर सेपरेट व्हिडिओ घेऊन सिलेबस पॅटर्न पण एक्सप्लेन करतो. ओके, सो बापू गायकवाड अभ्यासाला लागलाच पाहिजे आणि अभ्यासाला लागत असताना
सगळे पद आता सगळं तुम्हाला क्लिअर कट एमपीएससी नोटिफिकेशन दिलं असल्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता लक्ष बॅच जॉईन करून लगेच अभ्यासाला सुरुवात करा. यामध्ये प्रॉपर गायडन्स पूर्ण टीम तुम्हाला करणार आहे. ऑनलाईन प्लस ऑफलाईन अवेलेबल आहे. हवं त्या मोडमध्ये तुम्ही जॉईन करू शकता. अधिक माहितीसाठी ह्या नंबरला कॉल करा. अदरवाईज ऍप डाउनलोड करून लगेच बॅच जॉईन करा आणि अभ्यासाला लागा. असंख्य विद्यार्थी ऑलरेडी बॅचला जॉईन आहे. अभ्यास चालू झालाय. 15 जून पासून ही बॅच चालू झालेली आहे. 2 दिवस झाले, जास्त वेळ झालेला नाहीये. लगेच जॉईन करा. फायदा झाल्याशिवाय राहणारच नाहीये. सो जे विद्यार्थी जॉईन आहेत, ज्यांनी इग्नाइटची बॅच केली जॉईन, इग्नाइटचा अभ्यास तुम्ही बघितला, मार्गदर्शन तुम्ही बघितलं असेल तर मला कमेंटमध्ये इतरांना पण नक्की कळवा. सो व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा, सगळ्यांना शेअर करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट मध्ये. धन्यवाद.